Good morning, friends. Today we are going to see the English workshop of the poem which we had already read yesterday. The poem name is Please Don't Read This Poem, written by Ken Nesbitt. And in this poem, how the poet always give a warning to the readers to don't read my poem. Means the कवीने काय सांगितलं आहे कवितेत की कृपया माझी कविता ही कविता वाचू नका असं त्यांनी पूर्ण कवितेत आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. देन ऑल्सो वी आर टेम्प्टेड टुवर्ड्स द पोयम अँड वी रीड द होल पोयम अँड ॲट लास्ट द पोएट रिक्वेस्ट अस now you had read this poem but don't tell your friends and family to read this poem. Very interesting poem, and the opposite effect happened to the readers that we had seen in the poem. Now today we are going to see the English workshop of this poem. So let's get started. So English workshop, here is English workshop. Present any two stanzas of the poem using proper intonation. म्हणजे काय होतं मित्रांनो, कोणते पण दोन स्टांजा तुम्हाला वाचायचे आहे प्रॉपर इंटोनेशन, म्हणजे आवाजाचा बरोबर चढ उतार म्हणून तुम्हाला ह्या कविता वाचायचा आहे. म्हणजे बरोबर त्याचा चढ उतार असला पाहिजे अशा स्वरात तुम्हाला ही कविता वाचायची आहे. तर वाचून बघा मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे, फाइंड इन पेयर्स रायमिंग वर्ड्स इन ईच स्टांजा. म्हणजे प्रत्येक स्टांजामधले रायमिंग वर्ड्स तुम्हाला पाहायचं आहे. चला आपण कवितेच्या मदतीने ते बघूया. सो हियर वी कॅन सी द रायमिंग वर्ड, यमक जोडणारी शब्द. इन द फर्स्ट स्टांजा यू कॅन सी मी अँड सी. इन दिस वे इन एव्हरी स्टांजा द rhyming words are given here. You have to find out the rhyming words and write down. Play away, this is the rhyming word here. You can see nice twice is also a rhyming word. You can underline the rhyming word and you have to make a list of this rhyming word as per the instruction given in the English workshop. Okay friends, so here I had already given the English workshop the rhyming words for this poem, and you can see me, see, play away, nice twice, line mine, stop, cop, jail, frail, missed, exist, fun, done, do, to. Please pause the video and write down these rhyming words of your own or from this video. Now the third question is think and answer. म्हणजे विचार करा आणि उत्तरे द्या. The first question, the poet is telling someone not to read the poem. Who is that someone? As you already know, in this poem, the poet is telling us not to read the poem. म्हणजे ही कविता वाचू नका. तर ते कोण आहे ज्यांना हे सांगत आहे? दॅट द समवन इज एव्हरीबडी हू रीड्स द पोयम. म्हणजे जे लोक हे कविता वाचल ना त्यांना तो सांगत आहे की हे कविता वाचू नका. म्हणजे तुम्ही वाचत असाल तुम्हाला सांगत आहे, मी वाचत असेल तर मला सांगत आहे. जे लोक ते वाचत आहेत त्यांना तो सांगत आहे की दॅट समवन इज एव्हरीवन हू इज रीडिंग धिस पोयम. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन, what did you feel when you read the line please don't read this poem? तुम्हाला कसं वाटते, तुम्ही कसं अनुभवता जेव्हा तुम्ही हे लाईन वाचता, कृपया ही कविता वाचू नका? आय फील टेम्प्टेड. तुम्हाला आकर्षण येते, पण तुम्हाला मी सांगितलं आहे जेव्हा तुम्हाला कोणी म्हटलं की हे करू नका तुम्ही ते करता, आहे की नाही? तर आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण येते, मोहकता वाढते. आय फील टेम्प्टेड टू रीड द पोयम मोर अँड मोर. म्हणजे आपण जास्तीत जास्त आकर्षित होतो आणि ती कविता आपण वाचण्याचा प्रयत्न करतो. तर हे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे मित्रांनो. आय फील टेम्प्टेड टू रीड द पोयम मोर अँड मोर. सी यू आर फील टेम्प्टेड. देन डज द पोएट रिअली वॉन्ट टू स्टॉप रीडिंग द पोएम. खरोखर कवीला असं वाचते की तुम्ही ते कविता वाचणं थांबवलं पाहिजे? नो, द पोएट डज नॉट वॉन्ट रीडर टू स्टॉप रीडिंग द पोएम. खरोखर कोणाला असं वाटेल का, कोणत्या कवीला किंवा रायटरला, की यू डोंट रीड दिस पोएम? वाय ही वॉज रायटिंग द पोएम ऑर लिटरेचर? because someone should read the poem. So no one wants that his poem or his literature will not read by anybody. So no, the poem does not want. ठीक है, हे उत्तर लिहा. What does the poet means when he says
टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. शेवटच्या पॅराग्राफमध्ये स्टँजामध्ये आपण बघितलं आहे, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की टेल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली शुड नॉट रीड इट टू. म्हणजे काय म्हणतं, व्हॉट डज द पोएट मीन, त्यांचा अर्थ काय. द पोएट वॉन्ट्स अस टू टेल अवर फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो रीड. म्हणजे त्याच्या विरुद्ध इफेक्ट आपल्याला जो सांगत आहे, म्हणजे आपल्याला सांगितलं तर आपण तसं करणार आहोत का. वी आर नॉट डुईंग ॲज पर द इन्स्ट्रक्शन ऑफ द पोएट, वी विल डू जस्ट अपोजिट ऑफ द डॅट. सो द पोएट वॉन्ट्स टू टेल, म्हणजे त्यांना असं वाटते आपण यांना असं सांगितलं की त्याच्या विरुद्ध करतील, तेव्हा त्याच्यामुळे हे उत्तर येईल त्याचं. द पोएट वॉन्ट्स अस टू टेल अवर फ्रेंड्स अँड फॅमिली ऑल्सो टू रीड द पोयम. म्हणजे आपल्या कुटुंबाला, मित्रांना सांगा की हे कविता वाचा. व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ. तुम्हाला हे जो परिस्थिती याच्यावरून कशाची आठवण येते. पुट द पोयम डाऊन नाऊ. आता ही कविता खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे, आणि थोडंसे मागं जा, थोडेसे दूर व्हा. इट रिमाइंड्स मी द सिच्युएशन when the cops wants the criminal to put their guns down and slowly get back away. म्हणजे हे सिच्युएशन आपल्याला कशाची आठवण येते की जेव्हा पोलीस नाही म्हणत आपल्याला, जे आपल्याला पकडतं त्या, की आपली बंदूक खाली ठेवा आणि थोडेसे मागवा किंवा आपले हात वर करा. ही सिच्युएशन आपल्याला ह्या लाईनमधून आठवण येते. आपल्याला कॉप्स म्हणतात ना क्रिमिनल्सला, ही क्रिमिनल्स आहे, क्रिमिनल्सला म्हणतात की टू पुट युअर गन्स डाऊन. आपले जो क्रिमिनल्सला म्हणतात टू पुट देअर गन्स डाऊन अँड स्लोली गेट बॅक अवे, थोडेसे मागे व्हा असं म्हणतात. तर समजलं आहे तिसरा क्वेश्चन. आता चौथा क्वेश्चन बघूया मित्रांनो. डिसाइड वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर नॉट. क्वेश्चन 4 इज डिसाइड. तुम्हाला निश्चय करायचा वेदर द फॉलोइंग थिंग्स आर राईट ऑर रॉंग. म्हणजे हे जे गोष्टी आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. गिव रिझन फॉर युअर ॲन्सर, आणि त्याच्याबद्दल तुमचं रिझन द्यायचं आहे, तुमचं कारण द्यायचं आहे तुमच्या उत्तरासोबत. तर आता बघूया. रीडिंग समवन्स एल्स लेटर, म्हणजे दुसऱ्यांचा आपण म्हणतो ना, यू शुड नॉट रीड समवन्स एल्स लेटर और यू शुड नॉट पिकअप द कॉल ऑफ अदर्स. वाय रॉंग. हे बरोबर आहे का. नाही. रीडिंग समवन्स लेटर म्हणजे तुमचं जो नसेल दुसऱ्याचं असेल तर तुम्ही वाचलं पाहिजे का. नो. तर इट इज रॉंग बिकॉज इट इज देअर पर्सनल बिलॉंगिंग. कारण की हे त्यांचं व्यक्तिगत संपत्ती आहे आणि ते आपण वाचली नाही पाहिजे मित्रांनो. तर ही चुकीची हॅबिट आहे, तर हे हॅबिट बरोबर नाही आहे. ठीक आहे. सेकंड, रीडिंग समवन्स एल्स डायरी. दुसऱ्यांची डायरी आपण वाचली पाहिजे का. नाही. रॉंग बिकॉज इट ऑल्सो कंटेन्स अदर्स पर्सनल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुमची डायरी असेल त्याच्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती असेल, माझी डायरी असेल त्याच्यात माझी वैयक्तिक माहिती असेल. सो इट इज नॉट any authority for to you that you should read my diary. Okay, it is my personal information or my personal details are there in the diary. Okay. Looking at the keyboard when someone is typing a password. म्हणजे आता कोणीतरी पासवर्ड टाईप करताय किंवा तुम्ही when you go to the ATM machine somewhere, when you want to withdraw money you enter some password. तर nobody can see your password. कोणी तुमचे पासवर्ड बघितलं पाहिजे का. नाही. रॉंग बिकॉज इट इज देअर सिक्रेट कोड अँड मेड फॉर देम ओनली. कारण की हे त्यांचं सिक्रेट कोड असते आणि हे फक्त त्यांच्यासाठी असते. त्याच्यापुढे नोबडी शुड सी दॅट. ओके. आपण जसं मोबाईलला लॉक लावतो तर आपल्या मित्रांनी ते लॉक बघितलं पाहिजे. नो, बिकॉज द मोबाईल बिलॉंग टू यू अँड इन द मोबाईल ऑल द डिटेल्स आर बिलॉंग्स टू यू. सो नो वन कॅन सी युअर पासवर्ड. So it is a wrong thing. Fourth is eavesdropping, listening to others people conversation without their knowledge. म्हणजे आपल्या लोकांना सवय असते दुसऱ्यांचं लपून ऐकण्याची, दुसऱ्यांचे संवाद लपून ऐकण्याची विदाउट देअर नॉलेज, त्यांना माहिती नसताना. तर हे एव्हड्रॉपिंग जो आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. दुसऱ्यांचं ऐकणं लपून हे बरोबर आहे की चुकीचं आहे. रॉंग बिकॉज दिस आर बॅड मॅनर्स. दिस इज अ बॅड मॅनर्स टू हिअर्स अदर्स पीपल कन्व्हर्सेशन विदाउट देअर नॉलेज. त्यांना माहिती नसताना त्यांच्या गोष्टी, त्यांचा संवाद ऐकणे हे चुकीचं आहे. सो इट इज अ रॉंग थिंग फ्रेंड्स. ओके.
ट्राईंग टू गेट समवन्स ॲड्रेस, फोन नंबर्स अँड ईमेल आय डी विदाउट दिअर नॉलेज. आजकाल कसं होतं, आजकाल भरपूर माहिती हॅक होते मित्रांनो. लोक यांची माहिती हॅक करतात. आजकाल तुम्हाला माहीत आहे ऑनलाईन सर्व ट्रान्झॅक्शन्स होतात, सगळी माहिती ऑनलाईन असते. तर आपल्याला ट्राईंग टू गेट समवन ॲड्रेस, जर आपण कोणाचं त्यांच्या माहिती नसताना त्यांचं ॲड्रेसची माहिती काढतात, त्यांचा फोन नंबरची माहिती काढतात, त्यांच्या ईमेलची माहिती काढतात, हे बरोबर आहे की चुकीचं आहे? सो इट इज रॉंग, इट इज ऑल्सो ए क्राईम. हे एक प्रकारचा गुन्हा आहे. जर आपण कोणाची माहिती काढता, इट इज क्राईम इफ इट डन इंटेन्शनली टू मिसयूज देम. जर आपण हे परस्पर हेतूने करत आहोत आणि त्याचा आपण जर गैरवापर करत असाल तर हे चुकीचं आहे. इट इज अ क्राईम अँड यू ऑल्सो अरेस्टेड बाय द police. So please don't do this type of things which are not belongs to you. Okay, now read the fifth question. Read the lines given in the table, discuss what they mean and when they might be used. म्हणजे तुम्हाला जे लाईन्स दिला आहे टेबलमध्ये ते तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यावर चर्चा करायची आहे की त्याचा अर्थ काय होतो, अँड वेन माईट बी यूज, आणि ते कधी त्याचा वापर करण्यात आला असेल. देन यूज युअर इमॅजिनेशन, स्वतःची कल्पनाशक्ती वापरा. अँड नेम सिच्युएशन विच दिस लाईन्स मे बी यूज इन डिफरंट स्पीकर. म्हणजे कोणकोणत्या वेगळ्या स्पीकरनी, कोणत्या वेगवेगळ्या वक्तांनी ही लाईन यूज केली असेल. जसं एक त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, जस्ट मूव अलॉंग नाव, म्हणजे आत्ताच बाजूला व्हा. देअर इज नथिंग हिअर टू सी, म्हणजे इथे बघण्यासारखं काही नाही. कवितेत आपण बघितलेलं आहे. तर कधी आपण म्हणू हे की इथं बघण्यासारखं नाही. सिच्युएशन कधी, परिस्थिती कशी असेल, पीपल गॅदरिंग टू वॉच फाईट बिटवीन टू ब्रदर्स. लोक काय करतात की कुठं भांडण चालू असेल तर लोक गोळा होतात आणि त्यांचं जे फायटिंग आहे ते बघत असतात. अ फ्रेंड ऑफ टू ब्रदर्स हू इज ट्राईंग टू स्टॉप द फाईट टेल्स द पीपल. आणि जो त्यांचा मित्र आहे, तो ज्या दोन भावांचा मित्र आहे, तो लोकांना थांबवत आहे की हे फाईट बघू नका, कारण की याच्याशी तुमचा कुठलाच संबंध नाही. तर ह्या लाईनवरून तुम्हाला सिच्युएशन तयार करायची आहे आणि कोणते स्पीकर कसं त्याच्यातून त्या परिस्थितीतून मार्ग काढतो ते तुम्हाला बघायचं आहे मित्रांनो. आता बघा, आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली, मी तुम्हाला एकदा नम्रपणे सांगितलं आहे. डोंट मेक मी अगेन आस्क यू टॉईस, म्हणजे तुम्हाला पुन्हा मला वारंवार विचारायला लावू नका. तर सिच्युएशन कशी आहे, ए यंग बॉय इज डिमांडिंग मनी फॉर जंक फूड फॉर हिज फादर. आपण जेव्हा कधी करतो, आपण म्हणतो ना पप्पाला की आम्हाला काहीतरी खायचं आहे, जंक फूड खायचं आहे, तर मला वारंवार आपण पैसे मागतो वडिलांकडे. तर फादर काय करतात, फादर इज वॉर्निंग हिम नॉट आस्क मनी, म्हणजे आपण त्यांना नम्रपणे विचारतो की मला पैसे द्या, आणि ते काय म्हणतात, फादर वॉन्ट्स हिम, पप्पा त्यांना काय करतात, वॉर्न देतात, नॉट आस्क मनी फॉर दिस पर्पज. असं जंक फूडसाठी मला वारंवार पैसे मागू नको, असं ह्या लाईनचा अर्थ होतो मित्रांनो. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, दिस इजंट युअर्स इज माइन, म्हणजे हे तुमचं नाही आहे, माझं नाही. टू स्टुडंट्स आर आर्ग्युइंग ओव्हर द पोजेशन, म्हणजे दोन, आपण नाही का वर्गात काही आपल्याला भेटलं तर आपण दोन मित्र आपसामध्ये आर्ग्यू करतात. तुम्ही कसे करतात, आर्ग्यू म्हणजे वाद करतात की माझं आहे, दिस पेन्सिल बॉक्स इज माइन, दिस माइज माइन. तर असं तुम्ही आर्ग्यू करतात. स्पीकर काय म्हणतो, वन ऑफ द स्टुडंट्स टेल दिस डायलॉग. वन ऑफ द स्टुडंट म्हणजे तुमच्या पैकी कोणीतरी एक त्याचे हे जे संभाषण आहे ते सांगतो आपल्याला. ठीक आहे. सो इट इज टू लेट नाव, आता खूप उशीर झाला आहे. अ पर्सन फेल्स टू कॅच द बस, जसं आपण टू लेट म्हणजे खूप उशीर होऊन जातो. कधी होतो, जर आपण एखादी बस पकडायला गेलो आणि आपण लेट झालो, ते पर्सन फेल्स टू कॅच द बस. अदर्स पॅसेंजर ऑन द बस टेल द पर्सन हू अराइव्स, म्हणजे दुसरा जो पॅसेंजर आहे ते सांगतात त्या व्यक्तीला जो लेट येतो त्याला सांगतो की तुम्ही उशिरा आलेला आहे. आणि शेवटचं, हिअर इज व्हॉट यू विल हॅव टू डू, तुम्हाला हे करावं लागेल. अ स्टुडंट आस्क अ क्वेश्चन टू द टीचर, विद्यार्थी प्रश्न विचारतो शिक्षकांना. ठीक आहे, तुम्हाला हे करावं लागेल. टीचर एक्सप्लेन हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन, म्हणजे हिअर व्हॉट यू विल हॅव टू डू, म्हणजे तुम्हाला हे करावं लागेल. तर टीचरचा विद्यार्थी प्रश्न विचारते आणि टीचर एक्सप्लेन हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन. तर यू हॅव टू पॉज दिस व्हिडिओ अँड राईट दिस होल इन्फॉर्मेशन. ओके. In the sixth question, friends, what you have to do, add one or more two lines before and after the line. म्हणजे जे लाईन दिली आहे त्याच्या पहिले व त्याच्यानंतर तुम्हाला एक लाईन घ्यायची आहे.
गिवन बिलो टू प्रिपेअर अ शॉर्ट डायलॉग. तुम्हाला एक छोटंसं संवाद तयार करायचा आहे त्या लाईनवर आधारित. ठीक आहे, जसं आपण वाचू, इट्स ओनली मेंट फॉर मी, म्हणजे हे फक्त माझ्यासाठी बनलेलं आहे. आपण जे जेव्हा म्हणतो त्याच्यावर आपल्याला एक संवाद तयार करायचा. जेव्हा कसं म्हणू आपण की हे माझं आहे, त्याच्यावर एक संवाद तयार करायचा. तर आपण कसं कराल, जसं ए बॉय सेज, असं तुम्हाला करायचं आहे. ए बॉय सेज, यू विल प्लीज गिव मी युअर टॉय, तुम्ही तुमचं जो टॉय आहे ते मला द्याल का थोड्या वेळ खेळासाठी. हिज फ्रेंड सेज नो, इट्स ओनली मेन फॉर मी. मग तो काय म्हणतो, नाही हे माझ्याशी संबंधित आहे. तर झालं ना, ह्या लाईनीशी संबंधित आलं की नाही, की म्हणजे कन्व्हर्सेशन झालं की नाही तयार, एक संवाद झाला की नाही तयार दोघाचा, आहे की नाही. ए बॉय विचारतो, विल यू प्लीज गिव मी युअर टॉय, असं आपण केलं आहे संवाद. हिज फ्रेंड सेज नो, इट्स ओनली मेन फॉर मी, हे माझ्यासाठी तयार झालं आहे. तर हे लाईन आली की नाही याच्यात. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिलेले संवादसुद्धा करायचं आहे. ठीक आहे, आपण बघूया. व्हॉट इज द सेकंड, दॅट इजंट व्हेरी नाईस, हे काही एवढं चांगलं नाही आहे. दॅट इजंट व्हेरी नाईस. तर हिअर अ गर्ल सेज, आय प्लेड ट्रिक ऑन रुपाली यस्टरडे, मी काल रुपालीवर एक ट्रिक केली. ट्रिक म्हणजे एक आयडिया केली. हर फ्रेंड सेज, त्यांचा मित्र म्हणतो, दॅट इज नॉट व्हेरी नाईस. आपण म्हणतो ना, आपण कोणाशी गंमत केली, कोणावर ट्रिक केली, तर आपण काय म्हणतो, हे बरोबर नाही, दॅट इज नॉट व्हेरी नाईस. झालं हे पण छोटंसं एक संवाद तयार. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या मनाने संवाद तयार करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तुम्ही तुमची आयडिया लावा, तुम्ही तुमची कल्पना लावा आणि असा संवाद तयार करण्याचा प्रयत्न करा. तिसरा आहे मित्रांनो, यू रिअली हॅव टू स्टॉप, तुम्हाला खरोखर काय करायला लागेल, थांबावं लागेल. तर मित्रांनो आपण कसं केलं, जय आय वॉन्ट टू प्ले मोर क्रिकेट, आपण म्हणतो ना मला आता खूप जास्त करायचं. जय से आय वॉन्ट टू प्ले मोर क्रिकेट, हिज फादर से इट इज इनफ, फादर काय म्हणतो, आता खूप झालं, यू रिअली हॅव टू स्टॉप, यू रिअली हॅव टू स्टॉप. इन दिस वे वी हॅड मेक ऑल द कन्व्हर्सेशन बेस्ड ऑन दिस लाईन. अगेन लास्ट कन्व्हर्सेशन वी हॅव टू सी. लास्ट कन्व्हर्सेशन, देअर इज ओनली वन सोल्युशन, फक्त त्याच्यासाठी एकच उपाय आहे. वन सोल्युशन इज देअर, विच आर द सोल्युशन. अ मिनिस्टर सेज, हाऊ कॅन वी गेट अवे फ्रॉम दिस, म्हणजे आता एखादी आपत्ती आली तर याच्यातून आपण मिनिस्टर म्हणतो, हाऊ कॅन वी गेट अवे फ्रॉम दिस, आपण याच्यातून बाहेर कसं निघू. सायंटिस्ट सेज, दिस इज ओनली वन सोल्युशन, म्हणजे देअर इज ओनली वन, याच्यामध्ये एकच सोल्युशन आहे. आपण जर हे केलं तर आपण याच्यातून निघू शकतो. तर प्रत्येक लाईनवर त्यांनी संवाद निर्माण केला आहे. ट्राय युअर सेल्फ अँड ट्राय टू मेक मोर कन्व्हर्सेशन बिटवीन दिस काइंड्स ऑफ लाईन, सो दॅट युअर मेंटल थिंकिंग विल ऑटोमॅटिकली ग्रो फ्रेंड्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन इज, फाइंड ऑल कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म यूज इन द पोयम, म्हणजे जेवढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे यूज केलेला आहे ते आपल्याला कवितेतून लिहायचं आहे. जसं इट इज पाहिजे, तर याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म काय लिहिला आहे त्यांना, इट इज. तर ज्याला म्हणतो कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म, शॉर्ट फॉर्म, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. तर असे जेवढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज कम इन द पोयम दॅट यू हॅव टू राईट इन द पोयम. द पोयम इज होल बेस्ड ऑन द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. यू हॅव टू फाइंड आउट द कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम द पोयम अँड यू हॅव टू राईट बाय युअर ओन. I had done something for you. It's that there is, I am, you would, isn't, don't, you are, I will, he will. In this way you have to find out more and more conversation from the poem and you have to write this. So please complete this 4 English workshop and try to share your homework in our WhatsApp group so that I can check your homework and try to understand the meaning of each and every line of the poem. Okay, thank you.